नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, झाडाला खूप कैऱ्या लागलेल्या होत्या, तर त्याच्यातील 3 कैऱ्या तोडल्या आणि कैऱ्या सुकू नये म्हणून अशा रुमालमध्ये लपटून ठेवल्या। रुमालावरती थोडंसं पाणी टाकलं, त्याच्यामुळे कैऱ्या सुकत नाहीत। तर चला बघूया आज आपण आईच्या हातचं झणझणीत आणि चटकदार मटकदार मस्त लोणचं। तर बघा, सर्वात प्रथम कैऱ्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि नंतर कैरीचे कट करून घेतले। तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि आता बघा, ही आईने मोहरी कुटून घेतलेली आहे, तर ही मोहरी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। तर सर्वात प्रथम आईने याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं, नंतर थोडीशी हळद घातली। हळद आणि मिरचीने छान कलर येतो। तर आता इथे 2 ते 3 चमचे लाल तिखट घालून घेतलेला आहे। 2 ते 3 कैऱ्या असल्यामुळे 2 ते 3 चमचे लाल तिखट घातलेलं आहे आणि आता ही याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे। तर आता हे सर्व मिश्रण मस्त मिक्स करून घेऊया। हे सर्व मिश्रण एकत्र करून घेतलेलं आहे। तर आता इकडे मी कढई तापायला ठेवली आहे। तर बघा, आता कढई पण तपलेली आहे। तर मी गॅसवरून खाली उतरून घेतली आणि याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून आपण फोडणी तयार करून घेऊयात। तर बघा, आता ह्या कैरीमध्ये तेल टाकलेलं आहे वरतून आणि आता हे सर्व मिश्रण मस्त असं मिक्स करून घेऊया। पूर्ण मसाला आणि तेल मीठ सर्व एकजीव होईपर्यंत मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे। तर बघा, आता हे लोणचं तयार झालेलं आहे आणि आई लोणच्याच्या बरणीमध्ये हे लोणचं काढून ठेवत आहे। तर बघा, आता हे लोणचं एकदम असं मस्त सुंदर वाटत आहे। तर बघूया आता लोणचं कसं तयार झालेलं आहे। तर चला, मी एक लोणच्याची फोडी घेते आणि तुम्हाला खाऊन दाखवते। वा, एकदम मस्तच लोणचं झालेलं आहे। आईच्या हातचं लोणचं म्हणजे एक वेगळाच आनंद आणि टेस्ट पण वेगळाच।